रिमेंबर द मॅजिक. मॅजिकचे स्मरण जे काय आतापर्यंत जे शिकलो आपण, आता कोणत्या चॅप्टरला अब्सेंट होतो, कोणतं चॅप्टर आपण नाही केलं. थोडस घ्या खाली खाली अजून. अगदी 27 जाऊया. प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे, त्याच्यासाठी आता वेळ काढून 1-2 वेळेस प्रॅक्टिस सेशन आपल्याला घ्यावं लागणार आहे, की आपण हे सगळं ऐकतो, सगळ्या गोष्टी आहे, पण प्रॅक्टिस आपली पाहिजे तेवढी होत नाही रायटिंग मध्ये किंवा दिवसभरात कुठेतरी. आपले असं आपण हे सगळं करतो मॅजिकली ग्रॅज्युएट करणं हे करणं, पण जी आपण म्हणतो ना, अभ्यास कसं तुम्ही शाळेत मुलांना अभ्यास देता आणि परत मग त्यांच्याकडनं ती प्रॅक्टिस करून घेता, सराव करून घेता. मग कुठल्याही गोष्टीचा जेवढा सराव होईल ना तेवढी ती गोष्ट आपल्या म्हणजे अंतःकरणामध्ये भिडायला म्हणून हे होते. आपल्या सबकॉन्शियस माइंड एकदम ते घेत नाही. सुरुवातीला सबकॉन्शियस माइंडला खरं आहे, खोटं आहे, ठीक आहे, ओके, असं 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 असं. पण जसं जसं सराव होत राहील तसं तसं आपल्याला ती म्हणजे त्याची पॉवर वाढत असते. आता हे एक समुद्र दिसतंय, एक नदी आहे, तलाव आहे, त्याच्यात चंद्र चांदणे आणि त्याच्यामध्ये असं उजेड पडलेला आहे, म्हणजे त्याचा लख्ख उजेड पडलेला आहे, पाण्यावर पडलेला आहे. म्हणजे ते पाण्याचं पण त्या प्रकाशा त्या लाईटमुळं पाण्याला पण लाईट प्रकाश पडलेला आहे आणि त्याच्यात एक सुंदर असं रस्त्यासारखं पण दिसतंय बघा ते चंद्राचं जे आहे ते. म्हणजे की ते मॅजिक असं खाली पाण्यामध्ये दिसतंय की असं काहीतरी वाट मोकळी झाल्यासारखं दिसतंय. आपल्या इमेजिनेशन आपण तिथं एक स्टोरी क्रिएट करू शकतो. आपल्याला जेवढे पण पिक्चर आहे त्यात आपल्याला काय दिसतंय की आपली इमेजिनेशन काय काम करते. प्रत्येकाला वेगवेगळं वाटणार आहे याच्यामधून. प्रत्येक जणाची कल्पनाशक्ती वेगळा विचार करू शकते की असं आहे, हा आता रस्ते मोकळे झालेले आहे, कुठंतरी पुढे इथून पुढे बघतो तर आपण एक लाईट आहे, प्रकाश आहे, असं तुमच्या थॉटने तुम्ही विचार करू शकता. येस पूजा मॅडम पुढे. येस. 28वां दिन, जादू को याद रखे। जादू के साथ यही चीज है, आपको यह जानना होता है कि यह अब भी यही है, हमारे चारों ओर है, अन्यथा यह आपके लिए अदृश्य बना रहता है। चार्ल्स डी लिंट, लेखक और सेल्टिक लोक संगीतकार। आता बघा, आपल्याला हे सगळं आपण शिकतो, पण आपल्याला आठवणीत ठेवणं गरजेचं आहे. वेळ आली तेव्हा आपल्याला सगळं येतं, पण हे माहित असतं, पण आपल्याला कधी प्रॉब्लेम येतात, संकट येतात, पता आपणही म्हणतो की मला हे अरे हे मला लक्षातच नाही आलं. हे माझ्या बाबतीत झालेलं आहे. हे सगळं माहिती होतं आणि त्यावेळेस मी इम्प्लिमेंट करायचे विसरलेच नाही. म्हणजे कुठंतरी आपल्याला हे आहे. जादू म्हणजे कंटिन्यू आहे. ती जादू असते जसं ऑक्सिजन आहे, हवा आहे. हवा आपल्याला दिसत नाही, परमेश्वर आपल्याला दिसत नाही. तसंच जादू पण आपल्याला नाही दिसत. जादू पण आपण ते दिसू पण ती फील करू शकतो. आपण ती यूज करू शकतो. सेम जसं हवा आहे, भगवंत आहे, तसं आपण त्याला फील करू शकतो. नाहीतर ज्याचा विश्वास नाही आपण त्याला पटवायला त्याच्यासाठी ती अदृश्यच राहणार आहे. पण ज्याचा विश्वास आहे किंवा जे मानतात की यस जादू आहे त्याच्यासाठी मात्र ही जादू काम करत असते. हे चार्ल्स डी लिट या लेखकांनी म्हटलंय. येस. हर दिन अनूठा होता है, कोई भी दिन हूबहू किसी दूसरे दिन जैसा नहीं होता। हर दिन जो अच्छी चीजें होती है वे हमेशा अलग होती है और बदलती रहती है। इसलिए जब आप बीते कल के वरदानों को गिनकर जादू को याद करेंगे तो यह हर बार अलग होगा, चाहे आप यह कितनी ही बार कर ले। इस वजह से भी यह अभ्यास आपके जीवन में कृतज्ञता के जादू को बनाए रखने के लिए सबसे शक्तिशाली अभ्यास है। चाहे आपकी वर्तमान इच्छाएं जो भी हो या आपकी भावी इच्छाएं जो भी हो, यह जादुई अभ्यास जीवन भर सबसे शक्तिशाली अभ्यास रहेगा। आता हा जो अभ्यास आहे, ही जी प्रॅक्टिस आहे, एक आपण जर बघितलं तर प्रत्येक दिवस आपल्याला एक मिरॅकल आहे. प्रत्येक दिवस एक जादूमय आणि प्रत्येक दिवसामध्ये काही न काही नवीन आहे. आपण जर आता आपण रॉक प्रॅक्टिस करतोय, आपल्याला कळतंय की अरे आज ही गोष्ट आहे. मग आपण कुठल्या गोष्टीला धन्यवाद देतोय, कुठली गोष्ट आपल्याला चांगली वाटते, त्याच्यात काहीतरी नवीन आहे. परत काहीतरी नवीन आहे. म्हणजे आपण जर हे केलं मागच्या कालच्या दिवसाला आजच्या दिवसाची जर आपण हे केलं तर नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल अनुभव. असं प्रत्येक ह्याच्यात आपण ही जी मॅजिक आहे, ही जी जादू आहे, दररोज वेगवेगळे करू शकतो. आणि त्याच्यात जर आपला दिवसभरात अभ्यास वाढत जाईल, कृतज्ञतेचा भाव वाढत जाईल, तर ते आपल्याला कुठं ना कुठं त्याच्यामध्ये ती जादू जी आहे, ती आपली इच्छा जी आहे, आता वर्तमान, काल काहीतरी आपली वेगळी इच्छा असणार आहे, काल काहीतरी वेगळं आपल्याला खावंसं वाटलं असणार आहे, पण आज काहीतरी आपले वेगळं असू शकतं आहे ना. तर आपल्या परिस्थितीनुसार वगैरे बदल असतं. काही काळामध्ये त्या त्या इच्छा असतात बघा. आपण जेव्हा कॉलेजला होतो किंवा आपण एका टीनेजर एज मध्ये होतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी किंवा त्या गोष्टी वेगळ्याच काहीतरी आपल्या जीवनात मॅजिक आणते. एखादं फुल पण आपल्याला ते एखादं
खूप छान देत होतो. पण आज आपल्या इच्छा किंवा वर्तमानातल्या त्या बदललेल्या, त्या मोठ्या असू शकतात. त्या आपल्याला नाही. छान लहान मुलाला आपण चॉकलेट देऊन त्याला तो खुश होणार. आपण चॉकलेट देऊन खुश होणार की माहीत नाही. मग हे पूर्ण पण हा जो शक्तिशाली अभ्यास आहे, तुमच्या कुठल्याही इच्छामध्ये तुम्ही ते पूर्तता करू शकता. मग इच्छा ती छोटी छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी असू शकते. येस. कल के वरदान याद करने का सबसे आसान तरीका दिन की शुरुआत को याद करने से शुरू करना है। जब आप जागे थे, मन ही मन सुबह, दोपहर और शाम की प्रमुख घटनाओं को याद करते जाए, जब तक कि आप उस समय तक न पहुंच जाए। जब आप बिस्तर पर सोने के लिए लेटे थे, जब आप बीते हुए कल के वरदान याद करते हैं, तो यह प्रयास रहित होना चाहिए। आप कल की सतह को केवल टटोल रहे हैं, और जब आप टटोलते हैं तो वरदान आपके दिमाग की सतह पर बुलबुले की तरह उठ आएंगे। आता आपण जसं रात्री आपण रॉक प्रॅक्टिस करतो, त्याच्यामध्ये आपल्या दिवसभराचे आपण हे बघत असतो. दुसऱ्या दिवशी आपण झोपेतून उठल्यावरही 1-2 मिनिटं जर आपल्याला वेळ दिला आणि आपण कालचा दिवस जो आहे तो एनालिसिस केला. काल मी उठलो, नंतर मी इकडे गेलो, मला ही बस पकडली किंवा इथं गेलो, तिथं गेलो. त्याच्यानंतर ह्याची भेट झाली. त्याच्यामुळे त्या कालच्या दिवसामध्ये पण ग्रेटफुल होण्यासारखं काय नाही. भगवंतानी मला आजचा दिवस दाखवलेला आहे. म्हणजे झोप अशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपण निद्रेमध्ये पूर्ण आपल्याला काहीच नसतं माहिती, की कुठल्या ह्याच्यात जातो आपण, कुठल्या अंतरामध्ये, कुठल्या स्पेसमध्ये किंवा काय ती अवस्था आहे आपल्याला एक्झॅक्टली आपण नाही सांगू. झोप म्हणजे पूर्ण झोप म्हणजे झोपच. एक म्हणजे डेड सारखी आपली बॉडी त्यावेळेला आणि आपण परत उठतो आणि परत कामाला लागतो. परत नवीन दिवस, परत नवीन अपेक्षा, परत आपल्या हे असतात. मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला कालची काहीतरी असं प्रमुख वाटत असेल किंवा त्याच्यातून काही चूक झाली, लर्निंग काय आहे, तर थोडंसं जर आपण एनालिसिस केलं बसल्या-बसल्या, तर कुठेतरी तुम्हाला एक असं बुलबुला म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये वाटेल, हां, ही गोष्ट तिथं मी हे करायला पाहिजे होती किंवा तिथं मी गोष्ट म्हणजे तुमच्या दिवसभराच्या एनालिसिसमधून तुम्हाला छोट्या-छोट्या घटनांमधून एखादं छोटा मुलगा आहे, काहीतरी तुम्हाला बोलला म्हटला किंवा कोणी तुमची तारीफ केली, कोणी काय वाटलं, त्याच्यामध्ये तुम्ही काय घ्यायचं आहे, काय सोडून द्यायचं, हे तिथं तुम्ही एनालिसिस करू शकता. येस. आप यह सवाल पूछकर यह जादुई अभ्यास शुरू कर सकते हैं, वे कौन सी अच्छी चीजें थी जो कल हुई थी। जब भी आप कोई सवाल पूछते हैं, आपका दिमाग तुरंत जवाब की तलाश करने लग जाता है। क्या आपको कोई बेहतरीन खबर मिली थी? क्या आपने जादू से अपनी किसी इच्छा को साकार या प्राप्त किया था? क्या आपने खास तौर पर खुशी महसूस की थी? क्या आपको किसी मित्र का फोन आया था जिससे आपकी लंबी समय से कोई बातचीत नहीं हुई थी? क्या कोई चीज आपके लिए बहुत अच्छी तरह हुई थी? क्या आपको कोई बेहतरीन फोन कॉल या ईमेल मिला था? क्या किसी ने आपकी प्रशंसा की थी या सम्मान का इजहार किया था? क्या किसी ने कोई समस्या सुलझाने में आपकी मदद की थी? क्या आपने किसी की मदद की थी? क्या आपने कोई प्रोजेक्ट पूरा किया था या कोई नई चीज शुरू की थी जिसे लेकर आप रोमांचित है? क्या आपने अपना प्रिय भोजन किया था या कोई अच्छी फिल्म देखी थी? क्या आपको कोई उपहार मिला था? आपने कोई समस्या सुलझाई थी? कोई प्रेरक मुलाकात की थी? किसी के साथ गुणवत्तापूर्ण समय गुजारा था? कोई बेहतरीन बातचीत की थी या किसी मनचाही चीज के लिए योजनाएं बनाई थी? मग कालचा दिवस जर आपण बघितला, आपल्या प्रत्येकाचा दिवस वेगवेगळा आहे, बरोबर आहे? आणि कालचा दिवस जर आपण किती पण पैसा, किती पण करोडपती असला, तर तो कालचा दिवस परत येणार नाही, है ना? काही जरी आपण म्हटलं, की कालचा दिवस मला परत आणायचा, ती येणार शक्य नाही ती गोष्ट आपल्याकडे परत येणं. पण कालच्या दिवसामध्ये आपण काय-काय केलं, ते थोडंसं अॅनलाईज केलं, तर काल हां, मी सकाळी उठलो, छान मेडिटेशन केलं, एक्सरसाइज केलं, म्हणजे कालचा दिवस जो आहे त्याचा आपण पुरेपूर त्याचा फायदा घेतला का? त्या टायमिंगचा आहे का? तो कसा आपण केला? मग त्याच्यामध्ये आपल्याला कोणी एखाद्याने मदत केली का? आपण काही कुठे घ्यायला गेलो, सहज आपल्याला कोणी मार्केटमध्ये हेल्प केली किंवा आपल्याला काहीतरी खूप छान दिलं गेलं, काही मिळालं किंवा काही एखादं जेवण आहे ते आपल्याला खूप चांगलं मिळालं, एखादा स्वादिष्ट पदार्थ मिळाला, मग त्याच्यामध्ये आपल्याला ग्रेटफुल होण्यासारखं काय? जे गेलंय आपल्या हात कालचं ते गेलंय, ते संपलं, पण आपल्या मेमरीज तर त्याच्यामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये भरपूर तुम्ही आहे, की तुमच्या एखाद्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही अडकला, कुठं गाडीत पेट्रोल संपलं, कुठं काही झालं, होतं ना एखाद्याला. काल एक असंच आम्ही वॉक करत होतो, एक लेडीज, एक मुलगी होती, तिचं पेट्रोल संपलं, मग तिला ती गाडी चालू होत नव्हती, मग तिला थोडीशी वरती काढून दिली. मग ते चला आपल्याला कोणाची तरी हेल्प केली, बरं वाटलं. एक एक काहीतरी समाधान आहे. आपल्याला ते चान्स मिळाला का कोणाची मदत करायची किंवा आपल्याला कोणी केलं का? मग एखाद्या दिवशी मूव्हीला गेलो का? मुलांसोबत आपण काय एन्जॉयमेंट केली? काय आपण तो हे दिवस गेला म्हणजे त्याचं सार्थक कसं केलं आपण जर त्याचं अॅनालिसिस एक आपण नाही का रिकॅप
बघायचंय, आपल्या आदल्या दिवशीचा रिकॅप बघायचा प्रयत्न करायचा आहे. हा रात्री पण करू शकता तुम्ही आणि काही लोक सकाळी पण करतात. रिकॅप याच्यासाठी की कालचा तो दिवस गेला, पण आज आपल्याला काय अजून करता येईल त्याच्यामध्ये ऍड ऑन, किंवा काल जे केलं आपण ते सोडून द्यायचं, आपण परत आज नवीन सुरुवात करायची, हे एक त्याच्यामध्ये इंट्युशन असते. यस, या जादू. जादू को याद करें और कल के वरदानों की सूची कंप्यूटर पर बना ले या उन्हें जर्नल में लिख ले। कल की सतह को टटोले जब तक कि आप संतुष्ट महसूस न करें कि आपने कल के वरदानों को याद कर लिया है। वे चीजें छोटी भी हो सकती है और बड़ी भी, क्योंकि यह आपके वरदानों के आकार के बारे में नहीं है। यह तो इस बारे में है कि आप कितने वरदान खोज सकते हैं और हर एक वरदान के लिए कितनी कृतज्ञता महसूस कर सकते हैं। जब आप हर एक को याद करें और लिखें तो कृतज्ञ बने और इसके लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। येस, मग आता आपल्याला हे कालच्या दिवशीचे जे अनालिसिस करायचं त्याच्यामध्ये आपण सकाळी उठून हे करतो, त्याला आपण बघायचंय की आपल्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आपल्याला मिळाल्या किंवा काय काय आपण केलं, त्याला अनालाइज केलं. मग आपण एक लिहिलंय आपल्याला काल जेवण मिळालं का, मग आपल्याला काल जेवण मिळालं. आपण आंघोळ केली काल, ते पण एक वरदानच आहे ना आपलं, कारण पाणी असणार आहे, साबण असणार आहे, बाथरूम असणार, सगळ्या गोष्टी आहे म्हणून आपण आंघोळ केली. आपण देवपूजा केली, आपल्याला प्रसन्न वाटलं, पीसफुल. काल काय भाजी खाल्ली त्याच्यासाठी आपण थँकफुल. म्हणजे हा तुम्हाला थँक्सफुल होण्यापेक्षा तुम्हाला ते शोधून शोधून आपल्याला वाटतं ना, काय शोधायचे रोज, ग्रॅटिट्यूड ब्लेसिंग कुठून शोधायचे रोज रोज. तर अरे काल यज्ञेशने रात्री कॅडबरी आणली, मस्त मला कॅडबरी दिली, मग थँक्यू, त्याच्याने मला छान वाटलं, आम्ही एन्जॉय केला, खाल्लं. मग त्याच्या अजून तुमच्या याच्यामध्ये काय काय आहे? सगळ्यांनी मस्ती केली, काय तुम्हाला जे वाटतंय, म्हणजे काल त्याच्यामध्ये जिथं जिथं चांगल्या फिलिंग आपल्याला आल्या, गुड फिलिंग मध्ये आपण राहिलोय, मग आपल्याला लक्षात येईल एक गोष्ट की आपण किती वेळ गुड फिलिंग मध्ये सस्टेन करतोय स्वतःला. मग 1 तास 2 तास, मग तिथं कुठं कुठं आपल्याला संधी आली छान गुड फिलिंगची, चांगलं वाटायला लागलं, तर हे एक लिस्ट पण बनवून आपले काउंट युअर ब्लेसिंग मध्ये त्याची भर पडणार आहे. हे सगळं केल्याने काय होणार आहे, आपण एक आपले रायटिंगची प्रॅक्टिस आणि आपल्याला ग्रॅटिट्यूडची कमाई करायची अजून मोठी संधी, की आपण एक दिवस घेऊन हातामध्ये परत आपले जसं होतील की त्याच्यामध्ये काय काय आपल्याला छान आहे. मग शेजारच्यांनी काही दिलं का आपल्याला एखाद्या वेळेस, ते भेटले, कुठून आपल्याला छान फुलं मिळाले देवासाठी, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यात तुम्हाला काउंटर ब्लेसिंग शोधायची. आणि त्यावेळेस आपण आपल्या ब्रेनला पण एक्स्ट्रा काम देतो, त्याच्यामुळे त्यालाही कळतं की त्याच्यामध्ये अजून ऍड ऑन काय करायचं. यस, जब. जब आप आज के बाद यह जादुई अभ्यास करना चाहेंगे तो आप इसे बदल बदल कर सकते हैं। कुछ दिन वरदानों को लिखें और बाकी दिन वरदानों को केवल याद करके उन्हें जोर से कहे या मन ही मन याद कर ले। आप वरदानों की संक्षिप्त सूची बना सकते हैं या अधिक विस्तृत सूची बनाते हुए बता सकते हैं कि आप हर एक के लिए क्यों कृतज्ञ हैं। मग आपण जो अभ्यास करतोय हा कालच्या दिवसासाठी, की आपल्याला जसं वाटतंय आपण आज म्हणजे हा अभ्यास आपण चालू करायचा, आपण याला बदलून बदलून पण करू शकतो. हा, आपण दुपारी बसलोय रिलॅक्स, मग कालच्या दिवशी काय झालं, आतापर्यंत आपल्याला काय काय चांगलं मिळालं, मग त्याच्यामध्ये आपण त्याला प्रश्न पण करू शकतो. फॉर फॉर एक्झाम्पल, आपल्याला जेवण मिळालं, किती लोक आज उपाशी पण राहिले असेल किंवा घराच्या बाहेर पण आहे, आणि मला घरचं जेवण मिळतं, काही लोकांना घरचं जेवणही नसेल, है ना, किंवा आपल्याला असं वाटतं की चला हे आपल्या हाताने बनवायची संधी, किंवा आपल्याला याच्या हाताने जेवण मिळालं, कोणाकडनं काय वरदान मिळालं, तर ती गोष्ट आपण त्याच्यासाठी कृतज्ञ होण्यासाठी आपण परत एक आपल्याला मिळू शकतं की त्याच्यामध्ये आपण त्याला अल्टरनेटिव्ह प्रश्न करून विचारू शकतो की हा, मला हे पण मिळालं आहे, थँक्यू. मी काल हा ड्रेस घातला होता, तो माझ्याकडे किती छान आहे, किती दिवसापासून आहे आणि छान क्वालिटीचा आहे, तो आपल्याला आवडला की त्या ते पण माझ्यासाठी एक वरदान आहे. असं तुम्ही शोधत शोधत अल्टरनेट करून त्याची आठवण करायची, त्याच्याबद्दल फिलिंग पण जनरेट करायचे की वाव, मी किती छान आहे. खूप दिवसानंतर एखादी आपण आपल्याला आवडती मेथीची भाजी फॉर एक्झाम्पल आपण ती खाल्ली, कोणाला कोरडी आवडती, कोणाला कशा शेंगदाणे घालून, तर वाव किती छान फिलिंग होतं, त्याचं स्ट्रक्चर किती होतं, त्याची चव किती छान होती आणि टेस्टी बनली होती. असं त्याला आपण ओपन अप करून जर बघितलं त्या गोष्टीकडे अँगल करून, तर मग ते अजून गोष्ट आपल्याला नाही का त्याच्याबद्दल आपल्याला हे वाटायला लागेल. आपण कुठंतरी त्या एंगेज प्रोग्राम मध्ये राहतो, आपल्याला कमतरता दिसणं हे कमी व्हायला लागतं. हा, ते छोटं मोठं झालं त्याला आपण निग्लेक्ट करायला लागतो, चला एवढे वरदान मला एका दिवसात मिळत आहे, तर मग ते छोटे छोटे काय त्याच्या पुढे गोष्टी. येस, कल. कल के वरदानों की कोई निश्चित संख्या नहीं दी गई है क्योंकि हर दिन अलग होता है। लेकिन मैं गारंटी देती हूँ कि आपके जीवन का हर दिन वरदानों से भरा होता है। और जब आप इसकी सच्चाई देखने के लिए अपनी आंखें खोल लेते हैं तो आप जीवन के जादू के प्रति अपना हृदय भी खोल लेंगे और आपका जीवन समृद्ध व भव्य हो जाएगा।
मग आपल्याला याचं काही काउंटिंग नाही. जर आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर कालचा दिवस आपण बघितला प्रत्येकाने, तर काय काय आपल्याला इतकं सगळं वरदान मिळाले, आपण जर ते लिहून काढले तर आपली त्याच्यामध्ये भरच भर आहे. मग आपल्याला सकाळी उठलो, आपल्याला शुद्ध हवा मिळाली, आपण एक्सरसाइज केलं, आपण पूजा केली, आपल्याला हा मॅजिकचा आपण क्लास केला, एवढं छान छान शिकलो, हसलो, नंतर आपण जे काही जे नाश्ता केला त्याच्यासाठी थँक्यू, परत स्वयंपाक केला, आराम पण करायला वेळ मिळाला आपल्याला, त्यासाठी पण ग्रेटफुल आहे. काही काही लोक दिवसभर वर्किंग मध्ये असं साधं त्यांना पाठ टाकायला वेळ मिळत नाही, मग तुम्ही रिलॅक्स राहिले मस्त नाही का, आपण लोळलो, आपण टीव्ही बघितली, काही मूवी बघितली, ह्या सगळ्या आपल्यालाच वाटेल की तेच तेच नाही सेम, हे प्रत्येक दिवशी वेगळं असणार आहे. प्रत्येक दिवस जो आहे तुमचा काही ना काही वेगळा आहे, मग त्याच्यात आपण शोधायला पाहिजे. एखाद्याचा फोन आला खूप दिवसानंतर, अरे काल त्या मैत्रिणीचा फोन आला होता माझा, आता माझ्या मैत्रिणीचा फोन आला, तिच्याशी बोलले, बऱ्याच दिवसांनी बोलल्यावर किती मन छान वाटलं. त्याच्यानंतर मी मागच्या आमच्या मेमरीज आठवल्या की अरे वा, त्या कॉलेजच्या ट्रिपला गेलो तेव्हा किती तिने मी मजा केली होती, आम्ही कसले फोटो काढले, काय भारी भारी ड्रेस घातले, किती छान केलं होतं. मग त्या याच्यामध्ये कुठून तरी आपण त्याच्यामध्ये असं अजून मुरला जातो आणि असं गुड फिलिंग मध्ये यायला लागतो आपल्याला. आणि ते आपल्याला हार्ट मॅजिक जे असतं ना, तर ते हार्ट मॅजिक व्हायला लागतं. ते इमोशन जेव्हा कनेक्ट होतात, नुसतं आपण हा बोलतोय थँक्यू हा ते ठीक आहे, पण त्याच्यामध्ये आपण इमोशन कनेक्ट करतो काहीतरी, आणि ते इमोशन केलं की हार्ट मॅजिक होणार नाही. हार्ट मॅजिकने आपलं जीवन जे आहे आपण ते समृद्ध आणि भव्य बनवू शकतो. कारण बघा की आपल्या हृदयामध्ये असं प्रेम, भावना, कृतज्ञता, जे फिलिंग चार्ट आहे आपला, तर त्या फिलिंग चार्ट मध्ये आपल्या हाय लेवलच्या सगळ्या फ्रिक्वेन्सी आपल्या मॅच व्हायला लागल्या, तर जेणेकरून आपल्या आयुष्यात सगळं जादू जादू आणि चमत्कार चमत्कारच व्हायला लागतात. येस. जिसके पास भी कृतज्ञता है उसे अधिक दिया जाएगा और उसके पास समृद्धि रहेगी। जिसके पास कृतज्ञता नहीं है उसके पास जो है वह सब भी उससे ले लिया जाएगा। जादू को याद करें, इसे आप ही के लिए बनाया गया है। आता आपल्याला जादू आपल्या आठवणीत ठेवण्यासाठी, की आपल्या ज्याच्याकडे आहे त्याला अजून मिळणार आहे, ज्याच्याकडे नाहीये आपल्याला कंप्लेंट पण करू शकतो आणि आपण या गोष्टी नाही पण करू शकतो. मग आपल्याकडे जे आहे तर त्याला आपण जर अजून म्हटलं की नाही, आता आपल्याकडे बरेच लोक म्हणतात माझ्याकडे पैसे नाही पैसे नाही, पण आपल्याकडे काही ना काही पैसे असतात. नाही म्हणणं हे पण पूर्ण चुकीचं आहे, भले कमी असेल काय असेल, पण आता सध्या जे आहे, अरे माझ्याकडे तेवढे आहे, ऍटलिस्ट मी त्याच्यामध्ये तुमच्याकडे 500 रुपये असेल, 1000 रुपये असेल, मी एक कॉफी घेऊ शकते किंवा मी बाहेर माझ्यासाठी काहीतरी हे करू शकते. मग तेवढं जी गोष्ट आहे त्याच्यासाठी आपण संतुष्ट आहे, समाधानी आहे आणि की थँक्सफुल आहे की परमेश्वर मला हे इतकं दिले. मग ते जर केलं आपण तर आपली समृद्धी अजून वाढणार आहे. आणि आपण जर ते नाही केलं तर आपली जे आहे ना ती पण होणार, कारण तुम्ही सारखंच रडताय सारखंच रडताय, परमेश्वरला हे नाही ते नाही. मग ते सोडा, तुमच्याकडे हे नाही ते नाही, जे आहे त्याच्यावर फोकस करा आणि त्याच्यासाठी तुम्ही ग्रेटफुल व्हायला शिका. जे आपण जेव्हा त्या गोष्टीसाठी ग्रेटफुल व्हायला शिकतो, तर आपली जी समृद्धी आहे ती ऑटोमॅटिकली तुमची एक्सपांड होत चालत असते. येस. जादुई अभ्यास क्रमांक 28। जादू को याद रखें। अपनी नियमतें गिने, 10 नियमतों की सूची बनाएं, लिखे कि आप क्यों कृतज्ञ है। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियमत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उस नियमत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। अब तक इस पुस्तक में आप 280 नियमतें लिख चुके हैं। कल के वरदानों को याद करते हुए जादू का स्मरण करें और उन्हें लिख ले। खुद से यह सवाल पूछे कि वे कौन सी अच्छी चीजें हैं जो कल हुई थी। कल की सतह को टटोले जब तक आप संतुष्ट न हो जाए कि आपने उस दिन के वरदान याद कर लिए हैं और लिख लिए हैं। जब आप प्रत्येक वरदान को याद करें तो मन ही मन इसके लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। आज के बाद आप यह अभ्यास लिखित सूची के रूप में कर सकते हैं या फिर जोर से बोलकर या मन ही मन याद करके कर सकते हैं। आप कल की उन चीजों की संक्षिप्त सूची बना सकते हैं जिनके लिए आप कृतज्ञ हैं, या फिर आप ज्यादा छोटी या अधिक विस्तृत सूची बना सकते हैं और बता सकते हैं कि आप उनके लिए क्यों कृतज्ञ हैं। आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। येस. तर आता आता पहिल्यापासून आपण काउंट युअर ब्लेसिंग, कारण तो हा चॅप्टर पहिलंच येण्यामागे काय कारण आहे की आपण जेव्हा 28 दिवस लगातार करतो ही गोष्ट, तर आपल्याकडे 280 व्हायला पाहिजे. असं काही नाही की तुम्ही 10च करा, तुम्ही शिल्लक पण करू शकता, पण कमीत कमी तुमच्याकडे 280 ग्रॅटिट्यूड असले पाहिजे. जर तुम्ही इमानदारीने तुम्ही 10 10 रोज लिहिले
माझ्याकडे 10 हे वरदान आहे. मग 10 वरदानाची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर आज तुमच्याकडे 280 याचे ब्लेसिंग असल्या पाहिजे. त्याच्यापेक्षा तर जास्तच असणार आहे जर आपण व्यवस्थित त्याला लिहिल्या. पण कमीत कमी ही एक प्रॅक्टिस आपली जनरल होती. त्याच्यानंतर आपण जे आता कालचा दिवस आहे त्याला आपण रिमेंबर द मॅजिक, म्हणजे काल आपण सगळं काही व्यवस्थित आपल्या सोबत झालं, ही जादू नाही तर काय? ही जादू नाही तर काय? आज जर बघितलं तर आजूबाजूला सगळेच लोक तेवढे सेफ, सगळेच कालचा दिवस त्यांना खुश किंवा सुरक्षित जायचा ही गॅरंटी आहे का आज? नाहीये. भरपूर लोक कितीतरी याच्यात, मग आपण एवढ्या याच्यात जाऊन इतक्या अपडाऊन करून सगळ्या याच्यात जाऊन सगळ्या याच्यात म्हणजे झोपही आपल्याला छान लागली, आपल्याला जेवणही व्यवस्थित भेटलं, आपल्याला म्हणजे सगळ्या गोष्टी, आपली बॉडी पण व्यवस्थित आहे, पेन नाही, रिलीफ नाही, सगळं काही आपले पार्ट जे आहे, डायजेशन जे आहे ते सगळं परफेक्ट होतं. काही खाल्लं बॉडी डायजेस्ट करते, पचती. म्हणजे हे इतकं मोठं मिरॅकल नाही का तुमच्यासोबत? प्रत्येकासोबत, माझ्यासोबत, तुमच्यासोबत हे मिरॅकलला कमी नाही, मिरॅकल पेक्षा कमी नाही. मग जर आपण ते जर आठवणीत आणलं आणि ठेवलं, त्याला लक्षात ठेवलं आणि त्याच्यापेक्षा त्याच्यातल्या जर चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्या दिवसभरात, मग आता कालचा दिवस माझा मी बघितला, अरे मी सकाळी उठले, मग एक्सरसाइज केली, आज माझ्यासाठी एक्सक्यूज नाही दिलं, माझ्याकडे चान्स होता ना. भरपूर बघा तुमच्या आपल्या प्रत्येकाला प्रत्येकाचं आयुष्य, प्रत्येक जण म्हणतं ना, नाही मला हेच नाही किंवा मला तेच नाही. लाईफ कसं आहे, जेव्हा बी असतं, डी असतं, त्याच्यामध्ये सी नेहमी आलेलं असतं सगळ्यांना. तर मग बी काय? तुमचं बर्थ, आपलं बर्थ आहे ना, की आपण जन्माला आलो, आणि डेट डी. बी आणि डी आहे ते, पण त्याच्यामध्ये तुम्हाला सी जे आहे ते चॉईस दिलेली, भगवंत प्रत्येकाला चॉईस दिलेली. मग आपल्याला बी आणि डी कडे न बघता सी कडे जर रोज बघितलं आपल्याला, की आपल्याला रोज चॉईस आहे. उशिरा उठायचं की लवकर उठायचं, चॉईस आहे. वडापाव खायचा की एखादा ऍपल खायचं, चॉईस आहे. सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला चॉईस आहे. आणि परत म्हणतो की आपण नाही की माझी लाईफ अशी, ह्या कॉल अटेंड करायचा, जॉईन करायचा किंवा काहीतरी नवीन शिकायचं. आज मला काही नवीन शिकायला मिळालं, मग कालचं जर रिमेंबर बघितला की काल मी काय शिकलो. मग आता तुम्हाला युट्यूबवर काय ते रील बघत बसायचे किंवा ते चाळत बसायचे किंवा इंस्टाग्रामवर जाऊन तुम्हाला ते बघत बसायचं, कॉमेडी जोक वगैरे, किंवा तुम्हाला आज काहीतरी शिकायचंय आहे ना, सिक्रेट मूवी बघायची आहे, काहीतरी तुमचे ग्रॅटिट्यूड तुम्हाला लिहायचे, वही पेन घेऊन तुम्हाला लिहायचंय. हे सगळं जर तुम्हाला करायचं तर ही तुमची चॉईस आहे, आणि आपल्या ह्याच चॉईसनुसार आपली लाईफ घडत असते. आणि जर आपण हा नियमित अभ्यास करतोय तर आपल्याला आपलं जे मॅजिक आहे ते आपल्या सतत सोबत राहणार आहे. म्हणजे आपण असं रिमेंबर करण्याची सवय लावली, एक सवयी आहे सगळ्या. आणि ह्या माणूस हा हॅबिटने घडत असतो. तुम्ही कितीतरी ऐकलं असेल की सक्सेसफुल लोक आहेत ते त्यांच्या हॅबिटमुळे घडलेले. तर हे सगळं जर आपल्याला करायचं ठरलं तर आपण किती ऍडिशनल 1 तास काढून आपण हे सगळं करू शकतो, बरोबर आहे ना? मग 1 तास आपल्याला स्वतःच्या ग्रोथसाठी किंवा स्वतःसाठी द्यायला काही हरकत आहे का? आणि बाकीचे जे प्रॅक्टिस आहे तुमच्या सगळ्या डेली रुटीन मध्ये, आरशात जेवढा वेळ पावडर लावता, केस विचारता, तेवढ्या वेळेस तुमचं मॅजिक मिरर आहे. तुम्ही सकाळी आंघोळ करता, त्यावेळेस सकाळी उठता, वॉशरूम जाता, मॅजिकल मॉर्निंग आहे. बाकीचे जे सगळे आहेत ते तुमच्या याच्यामध्ये. पण आज आपल्याला ज्या पण एरियामध्ये का आहे तर तिथं जास्तीत जास्त आपल्याला ग्रॅटिट्यूड लिहिण्याची प्रॅक्टिस करायची. मग आपण कालचाच दिवस नाही, अगदी आपल्याला लहानपणापासून काय काय मिळालेलं आहे किंवा आपल्यासाठी कोणी काय काय केलेलं आहे हे पण आपण निवांत लिहू शकतो. जर तुम्हाला असं वाटतंय की नाही मला खूप ब्लॉकेजेस आहेत किंवा मला कुठेतरी हलकं व्हायचंय, तर तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टी आठवून लिहाव्या लागणार. त्याच्याबद्दल ग्रेटफुल, ती लिहिण्याची पद्धत पण आहे व्यवस्थित, त्याच्याबद्दल ग्रेटफुल होऊन तुम्हाला ती वरदान तुम्हाला घ्यावं लागणार, त्याच्यात फिलिंग जनरेट करणार. मी खूप छोट्या छोट्या गोष्टी आठवल्या. एकदा आम्ही 2 तास सरळ अशी प्रॅक्टिस केली रायटिंगची. त्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी आठवल्या अक्षरशः, म्हणजे काकानी, मामानी कोणी काय दिलं होतं, मावशीच्या शेजारी कोणी ते दिलं होतं. म्हणजे ज्या ज्या आता पैशाविषयी समजा आपल्याला सध्या ब्लॉक आहे, असं बघू की आपल्याला पैसा ह्या गोष्टीसाठी पाहिजे की आपल्याला पैशामध्ये ग्रोथ करायची. मग त्या पैशाच्यासाठी आपल्याला ते ब्लॉकेजेस सगळे हील करावं लागतात. मग त्याच्यात आपल्याला सगळ्या गोष्टी लिहायच्या आहे की आपल्याला कुठं कुठं काय मिळालं, आणि त्यावेळेस आपण ते फक्त टेकन फॉर ग्रँटेड, म्हणजे त्यावेळेस आपल्याला त्याची व्हॅल्यूच नव्हती. दिले, अरे दुसऱ्याकडनं फ्री मिळालं, एखाद्याच्या लग्नात प्रोग्राम मध्ये गेलो तिथं मस्त सगळ्या गोष्टी होत्या खाण्यापिण्याच्या, आपण एन्जॉय केलं. पण त्यावेळेस आपण कुठंतरी मजा केलेली, आपण मौज केलेली, आपण एन्जॉय केलेलं, आपण हसलेलो, आपण खेळलेलो, आपण खाल्लेलं आहे खूप, पण आपला पैसा तिथे लागलेला नाही किंवा आपले एफर्ट्स तिथे लागले. आपण दुसऱ्या कोणामुळे तरी केलं, बरोबर आहे. पण दुसऱ्या कोणाचं काहीतरी लागलेलं आहे तिथं, श्रम लागलेला आहे, पैसा लागलेला आहे, त्याचे एफर्ट्स लागले, म्हणजे आपल्याला खुश ठेवायचा कोणीतरी प्रयत्न केलेला आहे, आपल्याला चांगलं तो दिवस अनुभवायचा प्रयत्न केला. तर मग असे दिवस आपण आठवून त्याच्याबद्दल कृतज्ञ होऊ शकतो, त्या फिलिंग मध्ये जाऊ शकतो, त्या पास्ट मध्ये आपण चांगला. आपलं एकच आहे की आपल्याला खुश राहण्यासाठी आणि आपल्याला जगाला काही देण्यासाठी, आपलं उद्देश जे आहे साध्य करण्यासाठी आपला जन्म आहे. आपण स्वतः खुश राहायचंय, समृद्ध राहायचंय आणि
इतरांना ते काहीतरी द्यायचं, याच्यासाठी आपला जन्म आहे, त्याच्यासाठी आपली ओळख आहे. मग हे जर आपल्याला कळायला लागलं, आपण पूर्ण समृद्धवान व्हायचंय की आपल्याला हे करायचं, मग त्यासाठी आपल्याला आपल्या कृतज्ञतेच्या भावनांनी असं भरभरून पाहिजे, नाही का? आपण असं भरभरून पाहिजे की ती अशी वर यायला लागल्या त्या फिलिंग, आणि जेव्हा त्या जनरेट व्हायला लागते की आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत की त्या आपल्याला असं वाटतं की मी खूप समृद्ध आहे, मी खूप भाग्यवान आहे, आणि मला कशाचं टेन्शन नाही, सगळ्या गोष्टी माझ्या आपोआप होणार आहे. छोटे छोटे स्विच वर्ड तयार करू शकतो आपण आपल्या टर्निंग पॉईंटसाठी. लक्षात असं, जसं मी आय एम ग्लॅड सांगितलेलं आहे, मी भाग्यशाली आहे. छोटे छोटे तुम्ही तुमच्या आजूबाजूला नोट लिहून ठेवू शकता. कुठं जर डिस्ट्रॅक्शन झालं की तिथं भरपूर तुम्ही हे करू शकता की हे ब्रह्मांड माझ्यासाठी काम करतं, युनिव्हर्सल माझ्यासाठी काम करतंय, आणि किती सुंदर काम करतंय. मला जे भरपूर वेळेस काय होतं माहिती का, आपल्या पास्ट मध्ये एखादे आपण काही ठरवलं असेल ते आपल्याकडनं नसेल झालं, भरपूर लोक त्या गिल्ट मध्ये पण असतात आहे ना. किंवा फॉर एक्झाम्पल आपण ठरवलं मला इंजिनियर जायचं, डॉक्टर जायचं, किंवा ती गोष्ट नसते, पण आपला प्लॅन पण कधी कधी फेल होतो असं नाहीये, पण युनिव्हर्सलचा प्लॅन जो आहे तो काहीतरी वेगळाच राहतो. कधी कधी असतो ना, युनिव्हर्सलचा प्लॅन एक वेगळा असतो. मग हा युनिव्हर्सलचा प्लॅन आपल्यासाठी आपल्यापेक्षा बेस्ट असतो. आपण असं इतकंसं आपल्या विचारानुसार मागत असतो, पण युनिव्हर्सल आपल्याला एवढं द्याल, फक्त त्याच्यासाठी आपल्याला थांबायची गरज असते, पेशन्सची गरज असते. मग त्यावेळेस जर आपण म्हटलं की नाही नाही माझं हे नाही असं नाही, तर मग त्यावेळेस आपण चेक करायला पाहिजे की भरपूर लोकांनी ती त्यांची ट्रेन सुटली म्हणून त्यांना दुसरं काहीतरी मोठं मिळाले, अशा पण स्टोरी आहे की ती गोष्ट नाही झाली त्यांच्या बाबतीमध्ये, पण ते डिप्रेशन मध्ये गेले, परत त्यांना काहीतरी चांगलं मिळालं, आणि ती गोष्ट मग जी पण तुमच्या मनामध्ये गिल्ट असेल, किंवा एखादी गोष्ट आहे की मला ती माझ्या मनासारखी नाही झाली, किंवा मला हे असं घर पाहिजे होतं, मी हे दुसरं घेतलं, काही असू शकतं आपल्याला, पण त्याच्यापेक्षा अजून बेटर तुमच्या लाईफमध्ये असतं. पण परमेश्वर, भगवंत, युनिव्हर्स जे काही असेल ते आपली चेकिंग मात्र करत असताना आपल्याला वेगवेगळे पेपर देत असतात. मग ही चेकिंग जेव्हा होती ना, आपण चेकिंग कडे लक्ष दिलं पाहिजे, आणि आपला जो पेपर आपण देतो, तर काही आपल्याला ब्रेकडाऊन येणं किंवा काही चॅलेंजेस येणं, हे म्हणजे आपल्याला एक प्रकारचं भगवंतानी आपली परीक्षा घेतलेली असते. मोठे मोठे योद्धा किंवा जे काही असतात ना,